नमस्कार. आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल. आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, शेतमाल बाजारात शेतकऱ्यापेक्षा पैशाने कोण जास्त गब्बर होतो किंवा कोण जास्त गब्बर झाला याविषयी आपण सविस्तर असा आढावा घेऊ. तर बघा शेतकरी मित्रांनो, शेतमाल बाजारात शेतकऱ्यापेक्षा व्यापारी आणि विक्रेतेच मालामाल कसे होतात हे आपण पाहणार आहोत. बघा शेतकरी मित्रांनो, बाजारात कांदा किंवा टोमॅटो इतर कोणतेही भाजीपाला पकडा, मार्केटमध्ये आल्यानंतर शेतकऱ्याकडून खरीददार किंवा विक्रेते घेतात आणि ग्राहकांना ते विकल्या जाते. या प्रकारामध्ये शेतकऱ्याकडून घेतलेली भाजी असो किंवा टोमॅटो, वांगी इत्यादी भाजीपाला असो, तो कमी दराने घेतला जातो आणि चौपट किंवा पाचपट दराने तो ग्राहकांना पुरवल्या जातो किंवा विकल्या जातो. यामध्ये बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये जास्तीत जास्त नफा कोण कमावतं? जास्तीत जास्त नफा व्यापारी किंवा विक्रेतेच कमावतं. ते बी 4पट 5पट असं सर्वसाधारण दिसून येतं. आता शेतमालाचं घ्या, त्यामध्ये लसूण असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, गहू असेल. जेव्हा गहू निघतो, ज्वारी निघतं, मार्केटमध्ये येते शेतकऱ्याची, तेव्हा त्यांचा भाव कमी असतो आणि तोच गहू जेव्हा मार्केटमध्ये आपण सर्वसाधारण ग्राहक खरेदी करण्यासाठी गेला, तोच शेतकरी जरी गेला तरी तोच त्याला गहू अतिशय महाग दराने खरेदी करावा लागतो. शेतकऱ्यापासून मार्केटमध्ये जवळपास 1600 ते 1800 रुपये प्रति क्विंटलनं खरेदी केलेला गहू नंतर मार्केटमध्ये 25 ते 35 रुपये प्रति किलो दराने तो विकला जातो. हे आपल्याला सर्वसाधारण अनुभव आहे. तर शेतकरी मित्रांनो, बघा या सर्वसाधारण प्रक्रियेमध्ये शेतमाल बाजाराचा जे काही थेट नफा आहे, तर आपण थेट नफा जो आहे तो व्यापारी आणि विक्रेतेच कमावताना आपल्याला दिसतो. यामध्ये प्रामुख्याने बघा, शेतमाल बाजारात शेतकऱ्यापेक्षा व्यापारी आणि विक्रेतेच मालामाल होतात, पण सरकार भाववाढीचे खापर कायमच शेतकऱ्यावर फोडतं. बाजारात कांदा, टोमॅटो, लसूण, ज्वारी, बाजरी, गहू, कडधान्य शेतकरी ज्या भावात विकतात त्यापेक्षाही चौपट किंवा पाचपट भावात हा माल ग्राहकांना खरेदी करावा लागतो. म्हणजेच ग्राहक ज्या भावात शेतीमाल खरेदी करतो त्यांचा निम्माही भाव शेतकऱ्याला मिळत नाही. पण या बाजूने विचार कोणीच का करत नाही, ही सध्याची परिस्थिती आहे. शेतकरी देशोधडीला लागला तरी व्यापारी आणि विक्रेत्याचा नफा कमी होताना दिसत नाही आणि विक्रेते दिवसेंदिवस मालामाल आणि पैशाने गब्बर होताना दिसते. आणि जो शेतकरी शेतमाल पिकवतो तो मात्र आत्महत्या करतो आहे, तो देशोधडीला लागत असल्याची एकूण परिस्थिती आपल्याला नजरेस पडते. तर शेतकरी मित्रांनो, हा संपूर्ण बाजारातील बाजारभावाचा आपण आढावा घेतला आहे. यासंबंधी आपल्याला नेमकं काय वाटतं आपण कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आणि आपण असेच पाहत राहा अन्नदाता शेतकरी न्यूज, आवाज कष्टकऱ्यांचा, हे आपले यूट्यूब चॅनल. नमस्कार.